लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। भारतीय कम्युनिस्ट पक्ष तसेच आयटक संघटना आणि किसान सभेच्या वतीने आज नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। जगण्याच्या प्रश्नासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे। जुन्या CBS येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज करण्यात आलेले आहे। महिला, विद्यार्थी, दलित, आदिवासी असे सर्व समूह जीवनमरणाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतायत। मुठभर कॉर्पोरेट भांडवलदारांच्या फायद्यासाठी देशातील सार्वजनिक उद्योग विकले जात असून कोणताही नवा रोजगार निर्माण होत नसल्याने गेले 45 वर्षातील सर्वाधिक बेकारीला युवक तोंड देत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। शिक्षण व्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण होत असून बहुसंख्याक गरिबांना शिक्षणातून हद्दपार करणारी मनोवादी व्यवस्था आणली जात आहे। शेतकरी कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आणून अदानी अंबानीला सर्वाधिक श्रीमंत बनवणारी धोरणे आखली जात असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलेला आहे। तसेच यावेळी विविध मागण्या देखील करण्यात आलेल्या आहेत। देश पातळीवरील जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, आरक्षणाची 50% मर्यादा उठवण्याचा कायदा संसदेत करण्यात यावा, बंद पडलेल्या उपसा जलसिंचन योजना, शेतकरी कर्जमुक्ती करा, नाशिक जिल्हा बँक वाचवण्यासाठी 700 कोटी रुपये भागभांडवलमध्ये राज्य शासनाने गुंतवणूक करावी, ठेवीदारांना न्याय द्या, पेसा कायद्याची अंमलबजावणी करा, आदिवासी रिक्त पदे भरण्यात यावी, गायरान जमीन धारकांना जमीन नावावर करा, घरकुल योजना राबवण्यात याव्यात, घरकुल नावावर करा, आरोग्य अभियानात कार्यरत गट प्रवर्तकांना कर्मचारी दर्जा द्या, सुसूत्रीकरण समावेश करा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत। आज आयटक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभर राज्यभर आंदोलन आहे। आमची मागणी आहे की सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे, आशा गट प्रवर्तकांना किमान वेतनसह बोनस दिपोळीचा दिला पाहिजे, स्त्री परिचारांना किमान जाहीर केल्याप्रमाणे 21,000 रुपये किमान वेतन दिलं पाहिजे, घरकामगार मोलकरणींसाठी 100 कोटीची तरतूद करा, बांधकाम कामगारांसाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांची कर्मचाऱ्यांची नेमणूक करा, त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजुरांसाठी कर्जमुक्तीचा विषय वनजमिनी नावावर करा, गायरान जमिनीचे कसं असते त्याच्या नावावर केला पाहिजेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराला पाठिंबा देणारं पाठीशी घालणारं सरकारचा मी निषेध करतो आणि कठोर कारवाई महिला अत्याचार करणाऱ्यावरती झाली पाहिजे। त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर या देशामध्ये लावता कामा नये, जात न्याय जनगणना झाली पाहिजे, 50% आरक्षणाची मर्यादा उठवून सर्व ज्या जाती मागे राहिल्यात मागास आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि काम करणाऱ्याला दाम मिळाला पाहिजे आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे। आमच्या लाडल्या बहिणींसाठी 1500 रुपये राज्य सरकारने सुरू केलं, याचं आम्ही स्वागत करतो। पण ज्या काम करणाऱ्या ज्या भगिनी आहेत, या काम करणाऱ्या श्रम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना त्यांचा घामाचा दाम देऊन किमान वेतन, स्त्री परिचारांसहित मोलकरणी, बांधकाम कामगार, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडीच्या महिला असतील, पोषणाच्या कर्मचारी असतील, सर्वांना ते किमान वेतन द्यावं अशी मागणी आम्ही करत आहोत। जनतेच्या प्रश्नावरती वाढत्या महागाईचा निषेध करण्याकरता आज रस्त्यावरती कम्युनिस्ट पक्ष आयटकच्या वतीने आम्ही आंदोलन करीत आहोत। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही आक्रोश धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे। सन 2014 पासून या देशामध्ये सत्तेवर आलेलं जे मोदी सरकार आहे, त्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, कष्टकरी स्त्रियांच्या संदर्भामध्ये प्रचंड निराशा केलेली आहे। एका बाजूला कामगार कष्टकऱ्यांना करांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आहेत, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आहेत, कंत्राटी कामगारांच्या विरोधामध्ये कायदे केलेले आहेत। त्यामुळं हे सरकार सत्तेवरून जाण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये देश पातळीवर प्रचार करण्यात आला। या देशामध्ये सामान्य कष्टकऱ्यांच्या वतीने गेल्या 70 वर्षामध्ये ज्या संविधानाच्या अन्वये आपण आपल्या अधिकारांसाठी संघर्ष करत होतो, ते संविधान या सरकारच्या काळामध्ये धोक्यात आलं होतं। त्या संदर्भामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने देश पातळीवर प्रचार केला। आयटकच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन जन आक्रोश धरणे आंदोलन आयोजित केले आहे। यात अंशकालीन स्त्री परिसर, EPI 95 पेन्शनर्स, आशा गट प्रवर्तक,
मोलकरीण तसेच इतर आयटकशी जोडलेल्या विविध संघटना यात सामील झालेल्या आहेत त्यांच्या मागण्यांना घेऊन. त्याचसोबत जातीय जनगणना झालीच पाहिजे. जातीमध्ये तेढ निर्माण होतात, जे भांडणं होतात, या भांडणांना एकच कारण आहे की प्रत्येक शहरामध्ये जातीय जनगणना ही झालीच पाहिजे. 50% आरक्षण मिळालं पाहिजे, दिवाळीत आशांना बोनस मिळायला पाहिजे, अशा विविध मागण्या घेऊन आज आम्ही धरणे आंदोलनाला इथे बसलो आहोत. दरम्यान या धरणे आंदोलनात कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड महादेव खुळे, कॉम्रेड भास्कर शिंदे, कॉम्रेड विराज देवांग, ॲडव्होकेट साधना गायकवाड, तल्हा शेख, कॉम्रेड मनोहर पगारे, कॉम्रेड पद्माकर इंगळे, कॉम्रेड रामदास भोग, कॉम्रेड VS धनवटे, कॉम्रेड भीमा पाटील, कॉम्रेड मीना आढाव, कॉम्रेड प्राजक्ता कापडणे, नामदेव बोराडे, चित्रा जगताप, हसीना शेख, माया घोलप, कांचन पवार, कॉम्रेड कैलास मोरे, कॉम्रेड सुखदेव केदारे, कॉम्रेड नामदेव बोराडे, कॉम्रेड दत्तात्रय गांगुडे, त्याचबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आयटकचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.